नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड 10th। सब्जेक्ट है मराठी, सब बोर्ड है ऑल। सभी बोर्ड्स के लिए यूज़फुल रहेगा वीडियो। और ईयर है 2020-21। नेक्स्ट देखेंगे हम लोग बातमी लेखन। आज का जो टॉपिक है वो बातमी लेखन कैसे होता है इसके बारे में हम लोग पढ़ेंगे। यहाँ पे मैंने एक बातमी लेखन लिखा है जो कि टॉपिक है कोकण किनारपट्टीला वादळाचा तडाखा। मतलब कोकण जो किनारा है, जो सी बीच है, वहाँ पे बहुत बड़ा तूफ़ान आया था। तो तूफ़ान की वजह से जो भी हानि हुई है उसके टॉपिक पे आपको बातमी लिखना है। और वहाँ पे एक गांव है वो पूरे तबाह हो चुका है वो गांव, तो उसके बारे में हमें एक न्यूज़ बनाना है, बातमी लेखन करना है। तो ऐसे मैंने यहाँ पे लिखा है, पर आपको ये दिखेगा नहीं क्लियर से। पर वो लिखना कैसा है इसके लिए मैंने आपको पूरा पिक्चर एक ही स्लाइड में दिया है। सबसे पहले आपको उस पेपर का नाम लिखना है, जैसे कि मैंने यहाँ पे लोक सत्ता लिखा है। बाद में आपको एक हेडिंग देना होता है, जो मेन हेडिंग होता है आपका, कि मेन क्या बोलना है कि सोमगांव नाम का एक गांव है वो उद्ध्वस्त हुआ है। ओके, वो लिखना है। उसके बाद में हमें लिखना है उसका जो सब लाइन होता है, सब हेडिंग होता है, कि वो जो गांव है वहाँ पे क्या हो चुका है और किस वजह से हुआ है, तो वो आपको नीचे लिखना है। बाद में लेफ्ट साइड में आपको दिनांक लिखना है। दिनांक के नीचे आपको आमच्या वार्ताहराकडून, मतलब आवर रिपोर्टर्स, मतलब उनके जो रिपोर्टर्स है उनके द्वारा, ऐसे इसका मतलब होता है वार्ताहर का। एक पैराग्राफ बनाना है और आपको उस पैराग्राफ में वो पूरी जो न्यूज़ है वो अच्छे से लिखना है। ठीक है। सो इस तरह से आपका बातमी लेखन पेपर में दिखना चाहिए। मराठी मुलांसाठी सांगते की नेहमी बातमी लेखन लिहिताना एखाद्या न्यूजपेपरचं नाव लिहायचं स्टार्टिंगला आपल्याला, आणि थोडंसं बोल्ड हायलाईट करायचं आहे तुम्हाला। ओव्हरराईट हवं तर त्याच्यावर तुम्ही करू शकता किंवा मोठ्या अक्षरात लिहा ते। त्याच्यानंतर मेन आपली हेडलाईन असते की नक्की कशाबद्दलची न्यूज आहे। त्याच्यानंतर सब हेडलाईन असते की त्याच्याबद्दलच थोडंसं इम्पॉर्टंट आपल्याला खाली लिहायचं असतं। तर हे जर तुम्हाला बोल्ड करायचं असेल तर तुम्ही ओव्हरराईट करू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, मोठ्या अक्षरांचा वापर करा, मोठी मोठी लेटर्स लिहा, मोठं मोठं अक्षर काढा हेडिंग लिहिताना। डाव्या साईडला तुम्हाला दिनांक लिहून एक टिंब द्यायचा असतो, टिंब। त्याच्यानंतर एक तारीख आणि त्याच्यानंतर महिन्याचं नाव संपूर्ण लिहायचं, जसं जानेवारी फेब्रुवारी तुम्ही जे काही असेल ते। त्याच्यानंतर तुम्हाला वर्ष लिहायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला आमच्या वार्ताहराकडून, म्हणजे आमच्या रिपोर्टरकडून ही माहिती मिळालेली आहे असं लिहून एक लाईन सोडून, इथे ही जी लाईन आहे ती एक लाईन सोडून तुम्हाला पॅरेग्राफ करून ती बातमी लिहायची आहे। म्हणजे तुमच्या पेपरमध्ये ती जी बातमी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसली पाहिजे। आता इथे ही बातमी आपल्याला वाचायची आहे, त्याच्यामुळे मी झूम करून तिला इथे परत व्यवस्थित लिहिलेले जेणेकरून तुम्हाला दिसेल। लोकसत्ता, सोमगाव उद्ध्वस्त। सोमगाव नावाचे एक गाव आहे, ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, कारण तिथे सगळ्यात मोठं काय झालेलं आहे, वादळाचा तडाखा। वादळ म्हणजे तुम्हाला माहिती, तुफान जेव्हा येतं वादळ आपण म्हणतो ते। तर हे जे सोमगाव आहे ते नक्की कुठे आहे, तर कोकण किनारपट्टीवर आहे। कोकणाचा जो किनारा आहे त्या किनारपट्टीवर हे गाव आहे आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। ठीक है। अशा पद्धतीने आपल्याला सब हेडिंग इथे लिहायची आहे। हिंदी वाले जो बच्चे हैं उनको बताना चाहती हूँ, वादळ का मतलब होता है तूफान, और तड़ाका मतलब अटैक होना। तड़ाका बस मतलब जो तूफान है उसने अटैक किया है उस गांव पे, ऐसे आपको यहाँ पे लिखना है। और ये जो सोमगांव है वो कहाँ पे है, तो कोकण किनारपट्टी। कोकण एक प्लेस है, ठीक है। किनारपट्टी मतलब समुद्र किनारा, ठीक है, जैसे कि बीच। बातमी यहाँ से हम लोग चालू करते हैं। दिनांक लिखेंगे जनवरी, मतलब किसी भी महीने का नाम, मंथ का नाम आपको पूरे अक्षर में लिखना है। त्याच्यानंतर आमच्या वार्ताहराकडून हे व्यवस्थित लिहायचं आहे। इथे कॉमा पण देऊ शकता तुम्ही, नाही दिलात तरी चालतो। आता बातमी नक्की कशी लिहिणार, तर जसं तुम्ही न्यूज चॅनलवर खूप बातम्या ऐकता, तर त्या बातम्या जशा बोलल्या जातात तशाच आपण लिहितो,
बातम्या म्हणजेच काय की एकतर ती गोष्ट झालेली असते म्हणजे तुमची ती पास्ट टेन्समध्ये असणार आहे मोस्ट ऑफ, ठीक आहे. काही वाक्य असतील तर ती तुम्ही प्रेझेंटमध्ये लिहिणार, बाकी ज्या गोष्टी असतील मोस्ट ऑफ आपको यहाँ पे पास्ट टेंस यूज़ करना होता है, क्योंकि वो बातमी है तो वो हो चुकी है, इसके बाद ही वो छपती है। तो यहाँ पे सबसे इम्पोर्टेंट कि वो न्यूज़ कब हुई है उसका टाइम बताना होता है आपको, उसका डे बताना होता है। सो देखिए, मंगळवारी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने कोकणात मोठे नुकसान झाले आहे। पहले लाइन का मतलब है मंगलवार शाम से रात तक जो बारिश है उसने बहुत धूम मचाई थी और उसके वजह से कोकण में सबसे बड़ा नुकसान, कोकण का जो एरिया है वहाँ पे बहुत बड़ा नुकसान हुआ है बारिश के वजह से। वो तूफान वाली बारिश है, नॉर्मल बारिश नहीं है। उसमें भी स्पेसिफिक कौन से गांव को ज़्यादा तकलीफ हुई है तो वो है सोमगाव। सोमगाव या कोकणातील एका छोट्या गावात अनेक झाडे कोसळून पडली आहेत। सोमगाव इस छोटे से एक कोकण के विलेज में, गांव में बहुत सारे पेड़ गिरे हैं तूफान के वजह से। कोसळून पडणे मतलब गिर गए हैं। त्यामुळे विजेच्या तारा देखील तुटल्या। देखिए, पेड़ जब गिरते हैं बड़े बड़े तो उनके आजू बाजू में जो वायर्स होती है इलेक्ट्रिसिटी की, तो उस पर वो पेड़ गिर जाने के वजह से वो जो वायर्स है वो भी टूट जाते हैं, तो कनेक्शन जो इलेक्ट्रिसिटी का होता है वो बंद हो जाता है। तारा मतलब वही केबल्स, जो लाइंस होती है वही। तो वो मुद्दा आपको लिखना है कि पेड़ गिरे हैं, पेड़ की वजह से जो विजेच्या यानी कि जो बिजली की तारे हैं वो भी सब टूट गए हैं। 24 तास गावात विजेचा पुरवठा ठप्प झाला होता। देखिए, ये मैं पास्ट में लिख रही हूँ, सब होता मतलब 24 घंटे गांव में बिजली नहीं थी। पुरवठा ठप्प झाला, ठप्प का मतलब होता है रुक गया था, इलेक्ट्रिसिटी का जो सप्लाय था वो रुक गया था। अशा परिस्थितीत लोकांचे खूप हाल झाले होते और इस परिस्थिति में 24 घंटे मतलब पूरे एक दिन लाइट न होने के कारण लोगों के बहुत ही क्या हो गए थे, हाल हो गए थे, मतलब उनको बहुत तकलीफ हुई थी। वादळी वाऱ्यामुळे 10 मिनिटातच गावातील 70% घरांवरील पत्रे उडून गेले होते। मतलब तूफान जब आता है तो बारिश तो है ही, पर उसमें बहुत सारी हवा बहती है और हवा इतनी तेज़ थी, क्योंकि तूफान वाली हवा थी तो इतनी तेज़ थी कि 10 मिनट में ही गांव के जो 70% जो घर के जो पतरे थे, जो शेल्टर होता है ऊपर का, तो वो जो पतरा होता है वो ही सब 70% मतलब 100% गाँव में अगर घर के ऊपर छत है तो 70% लोगों की छत उड़ चुकी थी केवल 10 मिनट के अंदर। अनेक घरांच्या भिंतींना तड़े गेले होते, मतलब बहुत सारे जो घर थे उनकी जो वॉल्स थी, दीवारें थे, वो उनको भी क्या गए, क्रैक पड़ गए थे हवा के वजह से, तूफान के वजह से। गावातील 50% झाडे सुद्धा तुटून पडली आहेत, मतलब गांव में 50% जितने भी पेड़ थे गांव के उसमें से 50% पेड़ तो गिर गए हैं। महामार्गावर देखील झाडे तुटून पडल्यामुळे गावात येणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। महामार्ग यानी कि हाईवे, ठीक है, नेशनल हाईवे जो होते हैं वो, तो हाईवे के जगह पे भी पेड़ गिर गए हैं और इसके वजह से गांव में आने वाला जो मेन सिटी से जो रास्ता होता है जो गांव तक पहुंचता है, तो वहाँ पे भी पेड़ गिरने के कारण वो भी रास्ता जो है वो पूरी तरह से बंद हो गया था। ही घटना घडल्यानंतर रात्रि जिल्हाधिकारी परिस्थिति पाहण्यासाठी आले। आपको पता है ऐसी जब भी कोई घटना घटती है, होती है, तो उस जिले का जो जिलाधिकारी होता है या फिर बड़ा कोई मंत्री होता है तो वो उस जगह को देखने के लिए जाता है कि कितना नुकसान हो गया है और क्या परिस्थिति क्या है, सिचुएशन क्या है। तो वो बात आपको लिखनी होती है कि रात को ये सब होने के बाद रात को जिलाधिकारी, उस जिला यानी कि डिस्ट्रिक्ट ऑफिसर, तो वो जो डिस्ट्रिक्ट ऑफिसर था वो भी वहाँ पे चेकिंग करने के लिए गए थे। परिस्थितीची दखल घेऊन त्यांनी लोकांना लवकरात लवकर आर्थिक मदतीचे आश्वासन दिले। मतलब परिस्थिति उन्होंने जो थी सिचुएशन वो उन्होंने देखी और उन लोगों को, जो गांव में रहने वाले जो लोग हैं, तो उनको जल्द से जल्द आर्थिक मदद मतलब पैसों की मदद देने का उन्होंने आश्वासन दिया, उनको प्रॉमिस किया। धीर देणारी गोष्ट एवढीच की या नैसर्गिक आपत्तीत कोणाचाही मृत्यू झालेला नाही। मतलब एक सुकून वाली, एक राहत वाली एक ही चीज़ है कि इस जो नैसर्गिक आपत्ति, नैसर्गिक डिज़ास्टर था, नेचुरल डिज़ास्टर,
तूफान की वजह से किसी की मौत नहीं हुई थी, इतना ही ये सुकून देने वाली बात है। बाकी सब का सब जो घर है, उनके पेड़ है, उनका इलेक्ट्रिसिटी सब बंद हो गया था। सिर्फ एक ही है कि वहाँ पे कोई मरा नहीं था। ठीक आहे. सो इस तरह से आपको क्या लिखना है, बातमी लेखन लिखना है. आणि अशा प्रकारे मराठी मुलांना काय करायचं आहे, तुम्हाला बातमी लेखन लिहायचं आहे. आता मी हिंदीमध्ये समजावून सांगितलं, कारण हिंदीच्या मुलांना मराठी पटकन कळत नाही काही शब्द, म्हणून मी पहिलं त्यांना हिंदीमधून क्लिअर केलं. मराठी मुलांना आपण नॉर्मली आपल्या टेलिव्हिजनवर किंवा मोबाईलवर बातम्या ऐकतो, त्यामुळे आपल्याला काय सवय असते हे सगळं ऐकण्याची. तर आपण एकदा मराठीत वाचून बघूया. दिनांक 7 जानेवारी 2020 आमच्या वार्ताहराकडून. मंगळवारी संध्याकाळपासूनच रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने कोकणात मोठे नुकसान झाले आहे. तुम्ही टायमिंग लिहायचा, वेळ लिहायचा की मंगळवारी कधी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत पाऊस जो होता त्याने धुमाकूळ घातलेला, म्हणजे खूप पाऊस पडत होता प्रचंड प्रमाणात. आणि सोमगाव या कोकणातील एका छोट्या गावात अनेक झाडे कोसळून पडली. आणि ह्या तुफानामुळे सोमगाव नावाचं एक गाव आहे कोकणात, तर तिथे भरपूर झाडं जी होती ती कोसळून खाली पडली होती. आता झाडं कोसळली की विजा पण विजेच्या ज्या तारा असतात बाजूच्या त्या सुद्धा तुटतात. तो सुद्धा मुद्दा तुम्ही लिहू शकता की त्यामुळे विजेच्या तारा सुद्धा तुटल्या होत्या. 24 तास गावात विजेचा पुरवठा ठप्प झाला होता, कारण गावच्या ठिकाणी जर इलेक्ट्रिसिटीचा एखादा खांबा किंवा इलेक्ट्रिसिटीच्या वायर जर तुटल्या तर त्या रिपेअर करण्यासाठी कमीत कमी 1 दिवस तर त्यांचा जातोच, कारण ते सिटीपासून खूप लांब असतं. मग तो मुद्दा तुम्ही लिहू शकता. अशा परिस्थितीत लोकांचे खूप हाल झाले. वादळी वाऱ्यामुळे 10 मिनिटातच गावातील 70% घरांवरील पत्रे उडून गेले होते. आता ही घटनासुद्धा खरी आहे, कारण तुम्ही जर बघाल की आताच 2020मध्ये निसर्ग नावाचं एक वादळ आलं होतं कोकणात, आणि असंच कोकणातील भरपूर लोकांच्या घरावरचे पत्रे उडाले होते आणि नंतर गव्हर्नमेंटने, सरकारने त्यांना मदतसुद्धा जाहीर केली होती. तर तीच बातमी, तिचंच रेफरन्स घेऊन मी ही बातमी बनवलेली आहे. अनेक घरांच्या भिंतीला तडे गेले होते, कारण गावच्या भिंतींचं काम हे कमकुवत असतं, बरोबर. कारण त्या काही कॉन्क्रीटची, सगळीच घरं कॉन्क्रीटची गावात अजूनसुद्धा नाही आहेत. काही काही घरं जी आहेत ती विटांची आहेत अजूनसुद्धा. त्याच्यामुळे जेव्हा मोठं असं वादळ येतं तेव्हा त्यांच्या घराच्या भिंतींना तडे गेलेत अक्षरशः. गावातील 50% झाडं वादळामुळे तुटलेली आहेत. महामार्गावर देखील झाडे तुटून पडल्यामुळे गावात येणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद होतो. तुम्हाला तुमचं गाव माहिती आहे, तुमचं गाव मेन सिटीपासून नेहमी आतमध्ये असतं, म्हणजे महामार्गावरून तुम्हाला आत जावं लागतं काहीतरी वेगळं बस वगैरे करून. तर त्याचप्रमाणे इथे पण तेच आहे की महामार्गावर झाडंसुद्धा कोसळल्यामुळे जर काही कुठली सेवा बोलवायची असेल, ॲम्ब्युलन्स बोलवायचं असेल, अग्निशामन दल बोलवायचं असेल, फायर ब्रिगेडची गाडी वगैरे, तर ते कशी बोलवणार, कारण झाडं मध्ये पडलेली आहेत महामार्गातच, जो रस्ता कोणाला कनेक्ट होतो, गावाला. त्याच्यानंतर आहे, ही घटना घडल्याच्या नंतर रात्री जिल्हाधिकारी म्हणजे जो जिल्हा पूर्णपणे ऑपरेट करतो, जिल्ह्यात काही झालं तर जिल्हाधिकारी त्याला जबाबदार असतो किंवा जिल्हाधिकाऱ्याचं काम असतं तिथे जाऊन ते चेक करणं. सो जिल्हाधिकारी सुद्धा रात्री ती परिस्थिती पाहण्यासाठी आले होते आणि त्यांनी परिस्थितीची दखल घेतली, म्हणजे त्यांनी चौकशी केली सगळं. आणि लोकांना लवकरात लवकर कळलं आलं की आता गावातली लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना आर्थिक मदत करणं तिथे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, कारण त्यांची घरच जर तुटली असेल तर ती लोक राहणार कुठे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. आश्वासन म्हणजे प्रॉमिस केलं त्यांना. आणि धीर देणारी गोष्ट एकच आहे की या नैसर्गिक आपत्तीत कोणाचाही मृत्यू झालेला नाही आहे. ठीक आहे, ही गोष्ट आपण पॉझिटिव्ह एक गोष्ट आपण इथे लिहू शकतो. आणि अशा प्रकारे आपली झालेली असते बातमी तेवढीच लिहून. इथे आपल्याला काही जास्त म्हणजे आपल्याला फ्रेंडली बोलायचं नाही आहे, आपल्याला फक्त जे आहे तेवढंच बोलायचं आहे. इथे अजिबात टेपा लावायच्या नाही आहेत किंवा इकडचं तिकडचं गप्पा टप्पा असावाला भाग अजिबात लिहायचा नसतो बातमी लेखनामध्ये, जो तुम्ही कथा आणि निबंधामध्ये लिहिता. त्यामुळे ही गोष्ट एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायची की फक्त जेवढं कामाचं आहे तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे. आणि इकडची जी बातमी लेखनाची लँग्वेज असते ती फॉर्मल ठेवायची, कधी पण औपचारिक ठेवायची, म्हणजेच तिथे व्यवस्थित शुद्ध मराठी तुम्हाला बोलायला आलं पाहिजे. त्याच्यामुळे बातमी लेखन जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल हा टॉपिक, तर मी तुम्हाला प्रिफर करेन की निबंधाची पुस्तकं घ्या
किंवा नवनीतचं खास लेखन कौशल्यावर एक वेगळं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये निबंध असतात, खूप बातम्या असतात, जाहिरात असतात, ते पुस्तक घ्या तुम्ही आणि त्यांचा अभ्यास करा की त्या लोकांनी बातमी लेखन कसं केलं आहे, कुठले कुठले शब्द वापरलेले आहेत. कारण तुम्हाला ह्याच्यात मराठी खूप स्ट्रॉंग आणि खूप फॉर्मल मराठी ठेवावी लागते. निबंधासारखी कथेसारखी मराठी इथे चालत नाही. कमी लिहायचं, मोजकं लिहायचं, पण योग्य लिहायचं, असं असतं बातमी लेखन. यासाठी तुम्ही तुमच्या न्यूजपेपरमधल्या, मराठी न्यूजपेपरमधल्या बातम्यासुद्धा वाचू शकता, जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह थोडा वाढेल की कुठले कुठले टिपिकल बातम्यांमधले जे शब्द असतात, जसं की आश्वासन देणे वगैरे वगैरे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचं बातमी लेखन खूप स्ट्रॉंग होईल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना बातमी लेखन कसं करायचं याच्याबद्दल थोडीशी आयडिया येईल. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी. ही जी व्हिडिओ आहे तिचं मी PDF कन्वर्ट करून डिस्क्रिप्शन बॉक्सला देईन, जेणेकरून तुम्हाला ती लिहिता येईल. ओके. पण कॉपी करण्यापेक्षा तुम्हीसुद्धा तुमचं स्वतःचं काहीतरी ॲड करा त्याच्यामध्ये आणि स्वतःला डेव्हलप करा. थँक्यू सो मच.